निकळ माणसाच्या जीवावर बसून खायचंय. ती मिरची कमी तर आपण मीठ तरी कमावलं पाहिजे. वेलकम टू अस्तित्व. मी तुमचा लाडका हरीश. ज्या महिलांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचे त्यांच्यासाठी दररोज एक नवीन व्यवसाय घेऊन मी तुमच्या पुढे हजर राहणार. आज आपण बघणार आहोत गिरणी व्यवसायामध्ये किती पैसे कमवले जाऊ शकतात. तुम्ही महिन्याला किती पैसे कमवता? 10 ते 12,000 रुपये. एक आहे ना फक्त गव्हाच्या पिठासाठीचे, आणि दुसरी आहे ना तिच्यात बाजरी, हरभऱ्याची डाळ, तांदूळ, नागली, बाजरी, ज्वारी, हरभऱ्याची डाळ, हळद, मसाला, खारीक, खोबरं सगळं त्याच्यातच होतं एका गिरणीमध्ये. एक शेवयाची, एक कुरड्याची, एक वड्याच्या डाळीची, असे सगळे 5 मसनेर. त्यांनी किती सुंदर उत्तर दिलंय जेव्हा मी त्यांना विचारलं की बिझनेस करण्यामागचा तुमचा माइंडसेट काय आहे. परिस्थिती जरी चांगली असली पण आपण हात पाय चालले पाहिजे, काहीतरी उद्योग झाला पाहिजे ना. निकळ माणसाच्या जीवावर बसून खायचंय तर आपले 2 रुपये आले पाहिजे ना, आपल्यालाही खरंचता आले पाहिजे. असं दर टायमाला बापी माणसाक मागायचंय, आणि ती मिरची कमी तर आपण मीठ तरी कमावलं पाहिजे. तुम्ही घरचं कसं काय मॅनेज करता काम? मग सुनबाईला सकाळी धुणं भांडे घरातलं आवरोपर्यंत मी वड्याची डाळ कुरडाचं दळून देत असते. शेवयाच्या याला मदत लागते सुनबाईची, डबल 2 माणसाची गरज पडते. तुमच्या सुनबाई पण तुम्हाला म्हणजे मदत करता? हा, मदत. तुम्हाला मशीन घ्यायला किती खर्च झाला? 1.25 लाख रुपये. दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला जर काही थोडाफार वेळ भेटला तर तुम्ही काहीतरी व्यवसाय केला पाहिजे आणि तुमच्या नवऱ्याला थोडा हातभार तरी लावला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. पुढचा व्यवसाय कोणता घेतला पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला या बिझनेस विषयी पूर्ण माहिती लागत असेल तर मला एक मेसेज टाका. सगळी माहिती तुमच्या DM मध्ये येऊन जाईल. तुमच्या आसपास जर कोणी लेडीज व्यवसाय करत असेल तर त्यांच्याही कॉन्टॅक्ट डिटेल्स मला द्या. कदाचित पुढचा व्हिडिओ तुमचा पण असू शकतो. चॅनलला फॉलो करायला बिलकुल विसरू नका, कारण तुमच्या पुढे येणार आहेत अशाच नवनवीन बिझनेस आयडियाज.